डेज. पावसाळ्याची ती काळी रात्र होती. कोकण रेल्वेची शेवटची लोकल रत्नागिरीहून सुटली होती आणि डोंगर, जंगल व खोल दऱ्यांच्या मधून मार्ग कापत पुढे सरकत होती. ट्रेनमध्ये फारसे प्रवासी नव्हते. शेवटच्या डब्यात सचिन नावाचा एक कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा एकटाच बसला होता. कानात हेडफोन, मोबाईलवर गाणी ऐकत तो खिडकीबाहेरचा अंधार पाहत होता. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते आणि रेल्वेचा आवाज त्या शांततेत अधिकच भयानक वाटत होता. अचानक जोरात धडाम असा आवाज झाला आणि ट्रेन थांबली. सगळे प्रवासी दचकले, पण ड्रायव्हरने ब्रेक मारलेलाच नव्हता. काही क्षणांनी ट्रेन पुन्हा सुरू झाली. मात्र शेवटच्या डब्यात अचानक दिवे बंद झाले. पूर्ण अंधार पसरला. सचिनने मोबाईलचा टॉर्च लावायचा प्रयत्न केला, पण स्क्रीन काळी पडली. तेवढ्यात त्याच्या कानावर हळू आवाज पडला, "भाऊ, थोडं पाणी मिळेल का?" सचिन घाबरून मागे वळला तर शेवटच्या सीटवर पांढऱ्या साडीतील एक मुलगी बसलेली होती. तिचे केस ओले, चेहरा फिकट आणि डोळे विचित्र रीतीने स्थिर. सचिन घाबरला तरी माणुसकी म्हणून पाणी दिलं. तिने पाणी घेतलं आणि मंद हसली, पण त्या हसण्यात काहीतरी चुकीचं होतं. क्षणात तिचा चेहरा बदलला आणि ती म्हणाली, "ही ट्रेन इथून पुढे जात नाही." सचिन काही बोलणार तेवढ्यात दिवे लागले आणि ती मुलगी गायब झाली. दरम्यान कंडक्टर रमेश पाटील तिकीट तपासायला शेवटच्या डब्यात आला, पण त्याला तिथे एकही प्रवासी दिसला नाही. ना सचिन ना कोणीच. फक्त जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे आणि पाण्याचे थेंब होते. रमेश घाबरला, पण काही न बोलता पुढे गेला. काही वेळाने ट्रेन एका जुन्या बोगद्याजवळ थांबली. सिग्नल लाल होता. ड्रायव्हर खाली उतरून पाहायला गेला, पण तो परत आला नाही. 5-10 मिनिटांनी अचानक ड्रायव्हरची किंकाळी ऐकू आली. रमेश आणि इतर कर्मचारी धावत गेले तर ड्रायव्हर बेशुद्ध पडलेला आणि बोगद्याच्या भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, "ती अजूनही इथेच आहे." रमेशला अचानक आठवलं की 10 वर्षांपूर्वी याच ठिकाणी एका अपघातात शेवटच्या डब्यातून पडून एका तरुण मुलीचा मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह कधीच सापडला नव्हता. तेवढ्यात पावसात तीच पांढऱ्या साडीतील मुलगी दिसली. तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते आणि तिचे डोळे थेट रमेशकडे रोखलेले होते. अचानक सगळं अंधारात गेलं आणि रमेश शुद्ध हरपून पडला. सकाळी तो रुग्णालयात शुद्धीवर आला. ट्रेन पुन्हा सुरू झालेली होती. सगळे प्रवासी सुरक्षित होते, पण एकच गोष्ट बदललेली होती. सचिन नावाचा तो मुलगा कधीच सापडला नाही. न स्टेशनवर, न हॉस्पिटलमध्ये, न कुठेच. आणि आजही कोकण रेल्वेचे जुने कर्मचारी सांगतात की पावसाळ्यात शेवटच्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यात बसू नका, कारण कधीकधी तिकीट न मागणारी पांढऱ्या साडीतील एक प्रवासी आजही त्या ट्रेनमध्ये प्रवास करत असते आणि जो तिला दिसतो तो कधी